राज ठाकरे मिमिक्री आर्टिस्ट मिमिक्रीमध्ये गेले असतेच स्टँडअप कॉमेडियनला मार्केट राहिलं नसतं. मुख्यमंत्री फडणवीसांची राज ठाकरेंवर टीका. खोट्या अफवा पसरवणं महाराष्ट्राचा अपमान. 7,000 कोटी वाया गेल्याच्या बातम्या पसरवल्या. त्यांना भाडेके टट्टू नाही तर सुपारीवास म्हणतो. मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. मुख्यमंत्री फडणवीसांचा मुंबई पुणे मिसिंग लिंकवरून प्रवास. काही अडचण न येता मी मिसिंग लिंकवरून आलो हे सगळ्यांना उत्तर. फडणवीसांची प्रतिक्रिया. मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर विधिमंडळामध्ये मुद्दा गाजला होता. सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही. महाराष्ट्राच्या नावाखाली भ्रष्टाचार करणं हाच महाराष्ट्रद्रोह असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळांनी केली आहे. हर्षवर्धन सपकाळांनी ट्विट केलंय. मुख्यमंत्री फडणवीस आणि काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांचा मुंबईहून पुणे एकत्रित प्रवास. मुख्यमंत्री आणि विश्वजित कदम यांच्या एकत्र प्रवासाची राजकीय वर्तुळात चर्चा. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांची बॉडी लँग्वेज डाऊन होती, मात्र ते केंद्रामध्ये जाणार असल्यानं त्यांचं भाषण ऐकलं. आदित्य ठाकरेंचा दावा. मुख्यमंत्र्यांचा ग्राउंड कनेक्ट तुटल्याचीही टीका. राज ठाकरेंवर बोलण्याएवढी फडणवीसांची उंची नाही. निवडणुका आल्यावर पाठिंबा मागायला काय येता? प्रत्येक निवडणुकीमध्ये पाठिंबा मागायला येता. मनसे नेते यशवंत किलेदारांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा. मिसिंग लिंक प्रकल्पावरून काहींनी आकांड तांडव केला. राज्यातल्या प्रकल्पांची बदनामी म्हणजे राज्याचीच बदनामी. प्रकल्पांचा अपमान हा महाराष्ट्रद्रोह. विधानसभेत उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. सिद्धिविनायक मंदिरामध्ये दानपेटी लुटली गेली. चौकशीचे आदेश का दिले नाहीत? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विधान परिषदेमधून सवाल. तर फडणवीसांनी कारवाईचं आश्वासन दिलं पण कारवाई केली नाही. मनसे नेते यशवंत किलेदारांचं शिंदेंना उत्तर. ऑपरेशन देवेंद्रवरून लक्ष हटवण्यासाठी शिंदेंचे नवे आरोप. आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका. शिंदेंमध्ये हिंदुत्व शिल्लक असेल तर मोदींना राम मंदिर दान चोरीचा प्रश्न विचारा. आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान. मुख्यमंत्री फडणवीसांकडून कर्जमाफी योजनेमधील 50,000ची अट रद्द. महात्मा फुले योजनेमधील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार. विधानसभेत फडणवीसांची घोषणा. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू. कोणत्याही जाचक अटींशिवाय सरसकट कर्जमाफी द्या. शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी लांबणीवर गेल्यानंतर विरोधक आक्रमक. फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर शिंदेंची सभागृहात शेरोशायरी. देवेंद्रजी आणि आमच्यामध्ये कितीही काड्या घालण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही. कोई कितना भी चाहे हम जुदा नहीं होंगे असं म्हणत ठाकरेंना टोला लगावत शिंदेंची शेरोशायरी. 18 जुलैला ठाकरेंच्या शिवसेनेचं नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन. संघाच्या वाले किल्ल्यामध्ये राम मंदिर चोरी प्रकरणी ठाकरेंचं आंदोलन. उद्धव ठाकरे आंदोलनामध्ये सहभागी होणार. एफआयआरबद्दल सरकारकडून उत्तर दिलं जात नाही. एआयबीचा रिपोर्ट येण्यासाठी 3 ते 4 वर्षांचा कालावधी लागतो. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार दादांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या अगोदर एआयबीचा रिपोर्ट येणं आम्हाला अपेक्षित आहे. रोहित पवारांची प्रतिक्रिया. पुरस्कार देण्याआधी अजितदादांना न्याय द्या. तपासातून आधी अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे. आमदार रोहित पवारांची मागणी. तर अजितदादा हयात असताना रोहित पवारांची भाषा काय होती? अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटलांचा सवाल. ठाकरे अजितदादांच्या भेटीवेळी आम्ही वेगळा अर्थ काढला नव्हता. शिंदे आणि पवारांची भेट सहज झाली. राऊतांना कुणीतरी चुकीची माहिती दिली असेल. सुप्रिया सुळेंचं भाष्य. एकनाथ खडसेंनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. 2 दिवसांपूर्वी भाजप नेते विनोद तावडेंनी खडसेंची भेट घेतली होती. खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण. डोंबिवली महिला डॉक्टर मारहाण प्रकरण. आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. म्हात्रेसह 4 आरोपींना पोलीस कोठडी. रमेश म्हात्रेच्या सुनावणी दरम्यान कल्याण न्यायालयामध्ये गोंधळ. पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा वकिलांचा आरोप. कोर्टातच पोलीस आणि वकील आमनेसामने. आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप. कल्याणमध्ये डॉक्टरांमध्ये हल्ल्यानंतर EMKIY एजन्सी आक्रमक. डॉक्टरांना सुरक्षा मिळाल्याशिवाय काम करणार नाही. एजन्सीचा इशारा. शास्त्रीनगर रुग्णालयामधील 12 ते 14 डॉक्टरांनी सेवा थांबवली. डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण आहेत कुठे? रमेश म्हात्रेच्या रागाचा उद्रेक का झाला? उहापोह करणार की नाही? मनसेच्या राजू पाटील यांचा सवाल. डॉक्टर परिचारिकेला झालेल्या मारहाणी प्रकरणामध्ये मनसे नेते राजू पाटलांनी पालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली. आमदार किरण लहामटेंच्या भावाची तरुणाला बेदम मारहाण. मुकुंद लहामटेंनी तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल. घटना सीसीटीव्हीत कैद. किरण लहामटे अहिल्यानगरच्या अकोले विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार. दूध घेण्यासाठी बीडच्या आमदाराची बायको दम देते अशी तुकाराम मुंढेंकडे तक्रार. मुख्यमंत्र्यांनी याबद्दल चौकशी करावी. जयंत पाटलांची मागणी. तर माझ्या बायकोनं दूध कंपनीला फोन केला अशी बातमी लावली. आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया. आयुष्यभर दूध भेसळीच्या विरोधात लढतोय. धस यांचं वक्तव्य. मुंबई महापालिकेच्या सभेमध्ये राडा. भाजप नगरसेवक नवनाथ बन आणि ठाकरेंच्या नगरसेवकांमध्ये वाद. नवनाथ बन यांच्या भाषणाच्या वेळेला पालिकेच्या सभागृहात गदारोळ. महापौरांचा राजीनामा आणि राम मंदिर मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधक नगरसेवकांमध्ये जुंपली.
मुंबई पालिका सभागृहाबाहेर ठाकरेंच्या नगरसेवकांकडून घोषणाबाजी, ठाकरेंच्या नगरसेवकांकडून सभागृहाबाहेर जय श्रीरामच्या घोषणाबाजीच्या वेळेला राजूल पाटील अलिप्त उभ्या, पालिका आयुक्त सभागृहात येत नसल्यामुळे विरोधी नगरसेवक आक्रमक. बुशरा नदीम मलिक यांचं नगरसेवक पद रद्द, एनसीपी अजित पवार गटाला मुंबईमध्ये धक्का. 170 प्रभागाच्या नगरसेविका बुशरा नदीम मलिक या नवाब मलिक यांची पुतणी. आतापर्यंत 4 नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द. जेजे रुग्णालयामधील आयसीयू बेडची संख्या वाढणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदेश. जेजे महानगर रक्तपेढीच्या ठिकाणी नवी आयसीयू व्यवस्था उभारली जाणार. विधिमंडळामध्ये झालेल्या बैठकीमध्ये राहुल नार्वेकरांचे निर्देश. नाशिक जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर सांगलीमधील वाळवा तालुक्यामधल्या महिला विधानभवनात मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन करण्यासाठी महिला त्यांच्या शेतामधल्या माती घेऊन विधानभवनामध्ये आल्या होत्या. अकोल्यामध्ये कृषी अधिकाऱ्यांच्या केबिनला शेतकऱ्यांनी टाळं लावलं, बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप. संतप्त शेतकऱ्यांनी आज कृषी अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. बुलडाण्यामध्ये जिल्ह्यात सोयाबीन बियाणं उगवलं नसल्याच्या 400हून अधिक तक्रारी. निकृष्ट बियाणं देणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करा, शेतकरी नेते विनायक सरनाईक यांची मागणी. सोलापुरात कांद्याचे दर पुन्हा एकदा घसरले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 18 ते 22 रुपये प्रति किलोचा भाव. 4 दिवसांपूर्वी याच कांद्याला 28 ते 30 रुपये प्रति किलोचा भाव होता. भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, विकास कामं होत नसल्यानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांसह पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे. सत्ता असूनही निधी मिळत नसल्याचा गंभीर आरोप. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमामधील कलम 155चा गैरवापर करून बेकायदेशीर कामं केल्याचा ठपका. राज्यातील 15 तहसीलदार, प्रांताधिकारी निलंबित, फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा. मुंबईतील शिक्षकांचं आंदोलन मागे, गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनं आंदोलन मागे. थकीत टप्पा वाढ मार्चपासून देण्याच्या निर्णयावर शिक्षक संघटना सहमत. सरकारनं शब्द पाळला नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा. अंबरनाथ पश्चिम भागामध्ये 6 दिवसांपासून पाणी नसल्यामुळे नागरिक संतापले. पाणी द्या नाहीतर बिल नाही. नागरिकांचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला इशारा. पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा ठाण्यामध्ये मोर्चा काढणार. भाजप नगरसेवकांचा इशारा. लातूरच्या संत पादुका दर्शन सोहळ्यामधील अपहार प्रकरणी किशोर महाराज शिवणीकरला अटक. लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं घेतलं ताब्यात. पिंपरीच्या मोशीमध्ये 2 दिवसांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरूच. कचरा डिपोमधील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या आत घुसून सुरक्षित मार्ग तयार करण्यात आलाय. इमारतीच्या तळमजल्यावरील भिंतीला ड्रिलिंग करून आत जाण्यासाठी रस्ता तयार. मोशी इथल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पुण्यामध्ये आढावा बैठक. मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक ती मदत तातडीनं उपलब्ध करून देण्याचे निर्देश. लेक्सी वेस्टच्या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीनं गती देण्याचे निर्देश. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर लीक, मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानतेमुळे मोठी दुर्घटना टळली. लीक झालेला कार्बन डायऑक्साईडचा टँकर खंडाळा बोगद्याच्या आधी थांबवण्यात आला. कंपनीशी संपर्क साधत गॅसचे लीक थांबवण्यात यश. विलास गुले हत्या प्रकरणामधील आरोपींवर कठोर कारवाईसाठी केज शहरामध्ये मोर्चा. खासदार सोनवणेंचा मुलगा सौरव सोनवणेला अटक करण्याचा, आरोपींवर मुकोका लावण्याची मागणी. 20 जून रोजी विलास गुलेची झाली होती हत्या. नागपूर जिल्ह्यामधील 67 गावं पूर संवेदनशील. तातडीच्या स्थलांतरणासाठी मार्गाची प्रशासनाकडून पाहणी. गेल्या वर्षी शहरातील 74 वस्तींमध्ये शिरलं होतं पावसाचं पाणी. जळगावच्या चोपडा तालुक्यासह परभणीमध्ये भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा प्रकार. डेअरीमधून आणलेलं दूध तापवल्यानंतर रबर सारखं आणि घट्ट झाल्याचं समोर. जायकवाडीमध्ये 22,000 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू. अवघ्या 8 तासामध्ये जिवंत पाणीसाठ्यामध्ये 1% वाढ. प्रशांत दामले यांची बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदी नियुक्ती. मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंच्या हस्ते प्रशांत दामलेंना नियुक्तीपत्र प्रदान. मुलुंडमध्ये चक्क शेवपुरीसाठी बेस्ट बस थांबवली. जाब विचारणाऱ्या नागरिकांना चालकाची शिवीगाळ. 20 मिनिटं बेस्ट बस रस्त्यामध्ये उभी ठेवल्यानं वाहतूक कोंडी. बेस्ट प्रशासनाकडून दखल. संबंधित चालकावर कडक कारवाईचे निर्देश. सरकारी गाडी खड़ा रखेगा क्या? पुण्याच्या भोरमधील भोंगवलीमधील सौर ऊर्जा उपकेंद्राला विरोध. भोरच्या 71 गावांची एकजूट. बैठकीमध्ये प्रकल्पाच्या विरोधात सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन कायदेशीर लढा उभारण्याचा निर्धार केला. पुण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून पालखीचं दर्शन. माऊली आणि तुकोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी. दोन्ही पालख्यांचा आज पुण्यामध्ये मुक्काम. पुण्यामध्ये 2 दिवस मुक्कामी राहिल्यानंतर संत तुकोबा राय आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरीकडे मार्गस्थ. संत ज्ञानेश्वरांची पालखी आज सासवड तर संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर मुक्कामी असणार.
पुण्यामध्ये मागील 24 तासांपासून पावसाची विश्रांती. हवामान बदलामुळे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना दिलासा. पुण्यामध्ये पालखी सोहळ्यामध्ये चोरांचा सुळसुळाट. मदतीच्या बहाण्यानं चोरट्यांनी अनेक वारकऱ्यांचे मोबाईल पैसे पळवले. पैसे चोरीला गेल्यानं किसन काळे नावाच्या वारकऱ्याला अश्रू अनावर. अहिल्यानगरच्या पाथर्डीमधील मेडसांगवी गावामध्ये एकनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं रिंगण संपन्न. हरिनामाच्या गजरामध्ये हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर भक्तिमय. रत्नागिरी ते पंढरपूर सायकल वारीला उत्साहात सुरुवात. 32हून अधिक सायकलपटूंचा सहभाग. भक्ती, शिस्त, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देत सायकल वारी पंढरपूरकडे रवाना. अहिल्यानगरच्या मेडसांगवी गावामध्ये संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं रिंगण संपन्न. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीनं परिसर भक्तिमय झाला. सालसिद्ध बाबा संस्थानचे महंत हनुमंत महाराज शास्त्री यांनी वारकऱ्यांसोबत पावली खेळली. मीरा भाईंदरमध्ये 19 वर्ष तरुणाचा तलावामध्ये बुडून मृत्यू. मित्रांसोबत गेला असता पाय घसरून तलावामध्ये पडला. 19 वर्ष विकास मंडलचा तलावामध्ये बुडून मृत्यू. नेरूळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ काही जण मद्यपान करत असल्याचा व्हिडिओ समोर. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नेरूळ पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर. उघडे, तुटलेले किंवा गायब मॅनहोल कव्हर आढळल्यास तक्रार नोंदवण्याचं मुंबई महापालिकेचं आवाहन. मॅनहोल तक्रारींसाठी स्वतंत्र व्हॉट्सअप चॅटबॉट सुरू. नागपुरात अतिक्रमणाच्या विरोधात मनपाची धडक कारवाई. सीताबर्डी मार्केट आणि महाल परिसरामधील अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त. अनधिकृत 10 ते 12 शेड आणि बांधकामं तोडण्यात आली. बीडमध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये लिफ्ट सुरू नसल्यामुळे रुग्णाला झोळीतून दुसऱ्या मजल्यावर न्यावं लागलं. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. ठाण्यामधल्या आझादनगर परिसरामधील मद्रास चाळीमधील पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळला. स्लॅब कोसळल्यानं 12 वर्षीय मुलाचा मृत्यू. दोघांवर उपचार सुरू. घटनास्थळी आपत्कालीन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन. सोलापूरच्या करमाळा शहरामधील बंद असलेल्या शाळेच्या इमारतीचं प्लॅस्टर कोसळलं. नगरपालिका मुलांची शाळा क्रमांक 2च्या शाळेचा प्लॅस्टर कोसळलं. परभणीच्या येलदरी धरणावरील गेट दुरुस्तीचं काम सुरू असताना क्रेन कोसळली. क्रेन सुरू असताना तांत्रिक बाजू न तपासल्यामुळे अपघात. पुण्यातल्या पर्वती इथल्या जुनं वडाचं झाड कोसळलं. घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलाकडून झाड हटवण्याचं काम सुरू. वर्धा जिल्ह्यामधल्या वायगाव ते बोरगाव मार्गावरील पुलाची दुरवस्था. मागील काही वर्षात पुलाच्या दुरवस्थेने ये जा करण्यास त्रास. रायगडच्या खालापूर तालुक्यामधल्या माडप ठाकूरवाडीमधील स्थलांतरित नागरिकांची आमदार महेंद्र थोरवे यांनी भेट घेतली. आदिवासी बांधवांना तत्काळ मदतीचं आश्वासन. खासदार भास्कर भगरेंकडून कळवणच्या मोहनदरी आश्रमशाळेच्या व्यवस्थापनावर कारवाईच्या सूचना. घटना अत्यंत वाईट. खासदार भास्कर भगरेंची प्रतिक्रिया. कळवण शासकीय आश्रमशाळेत 9वीमध्ये विद्यार्थिनीची प्रसूती झाल्यानंतर खळबळ. पालघरच्या देवीपाड्याला पुरानं वेढलं. नागरिकांना जीव वाचवण्यासाठी घराच्या छतावर रात्र काढावी लागली. देवीपाडा मायखोप ग्रामपंचायत हद्दीमधील तरडेपाडा देव शेत झांजुरोळी मंडळपाडा गावांना पुराचा फटका. धाराशिवच्या मध्यवर्ती एसटी बस स्थानकाच्या समोरील महावितरणच्या डीपीला आग. ट्रॅफिक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. करमाळ्यामधील 54 कैद्यांचं कोल्हापूरमधील कळंब कारागृहामध्ये स्थलांतर केलेल्या कैद्यांमध्ये 51 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश. कारागृहातील गर्दीच्या पार्श्वभूमीवर निर्देशानुसार प्रशासनाची कारवाई. जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये 2 गटामध्ये तुफान हाणामारी. पोलीस स्टेशनच्या एका खोलीच्या खिडकीच्या काचा फुटल्याची घटना. पळून गेल्याची नोंद असलेली तरुणी एका तरुणासोबत पोलीस ठाण्यामध्ये आली. तरुणी आल्यानंतर दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर हाणामारी. हिंगोलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात शेतकऱ्यांची संमती घेण्यासाठी आलेल्या प्रायव्हेट कंपनीच्या लोकांना शेतकऱ्यांनी डांबलं. वसमत तालुक्यामधल्या पिंपरीमधील हनुमान मंदिरात डांबण्यात आलं. सहमती घेतलेल्या पत्राचीही शेतकऱ्यांकडून होळी. नालासोपाऱ्यामधल्या राजौडीच्या समुद्रकिनाऱ्यावर मध्यधुंद कार चालकाची जीवघेणी स्टंटबाजी. किनाऱ्यावरील जीवरक्षकांकडून स्टंटबाजाला अडवण्याचा प्रयत्न. मात्र कार चालकाचं दुर्लक्ष. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी नेटवर्क प्रकरणी मराठवाड्यामध्ये एटीएसची आजची चौकशी संपली. छत्रपती संभाजीनगरचे 10, जालना 2, धाराशिव 2, बीड 1 अशा 15 जणांना एटीएसकडून ताब्यात घेण्यात आलं. संबंधितांची एटीएस कार्यालयामध्ये 10 तास चौकशी. मालेगावात एटीएसकडून एका संशयित तरुणाची चौकशी. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून चौकशी. संबंधित तरुणाच्या घराची झाडाझडती. वर्धा नागपूरमध्ये एटीएसची कारवाई. वर्ध्यातून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती. पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी याच्या गँगशी संबंधित असल्याच्या संशयावरून संशयित व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती.
अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये एफडीएची धडक कारवाई. दूध संकलन केंद्रावर छापा टाकत परवाना निलंबित. तपासणी दरम्यान दूध संकलन, डिस्पॅच, लॅब चाचण्या आणि टँकर रिजेक्शन संदर्भातील नोंदींमध्ये गंभीर अनियमितता. जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेची एमडी ड्रग्सवर मोठी कारवाई. कारवाईमध्ये 56 ग्रॅम वजनासह 2,81,540 रुपयांचे एमडी ड्रग्स आणि एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त. कारवाईमध्ये दोघांना अटक. रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रोजेक्ट कंपनीवर 4 कोटींची कराची थकबाकी. गुहागरमधील अंजनवेल, वेलदूर आणि रानवी ग्रामपंचायतींचा 2021 पासूनचा 4 कोटींहून अधिकचा जमीन आणि इमारत कर थकीत. वाशिम जिल्ह्यामधल्या तोंडगाव टोलनाका अखेर जप्त. न्यायालयाच्या जप्ती अधिकाऱ्यानं नोटीस चिटकवली. जमीन अधिग्रहणाचा योग्य मोबदला शेतकऱ्याला न दिल्यानं कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई. नालासोपाऱ्यामध्ये एका चहावाल्यानं दुर्गंधीयुक्त पाण्यामध्ये चहाच्या किटल्या धुतल्याचा धक्कादायक प्रकार समोर. नालासोपाऱ्यामधल्या प्लॅटफॉर्म 4 समोरील परिसरात घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल. प्रवासी आणि नागरिकांकडून तीव्र संताप. परभणीच्या गंगाखेडमध्ये एका तरुणाला मारहाण. विशिष्ट समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत तरुणाला मारहाण. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या 4 जणांना ताब्यात घेतलं. अंधेरीमध्ये एसवी रोडवर बेस्ट बसचा अपघात. बेस्ट बसची 14 वाहनांना धडक. बसचे ब्रेक फेल झाल्याचा ड्रायव्हरचा दावा. अपघातानंतरची लोकांची हालचाल सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. चंद्रपूरच्या भातलावणी मजुरांच्या वाहनाचा तेलंगणामध्ये अपघात. अपघातामध्ये 4 मजुरांचा मृत्यू, 27 जण गंभीर जखमी. भात रोवणीच्या हंगामी कामासाठी मजूर तेलंगणामध्ये गेले होते. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर शहरामध्ये भरधाव ट्रॅक्टर थेट घरावर चढला. ट्रॅक्टर घरावर चढल्यामुळे दुचाकीचं नुकसान. घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. नागपुरात 8 वर्षाच्या मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक. पॉक्सो कायद्याअंतर्गत पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीला हिंगणा भागातून बेड्या ठोकल्या.